जर्मनवासी बोचात पांगळा ध्रुव राठी बीजेपी आणि काँग्रेसचं राजकारण बघत बघत भारत देशाच्या योजनांच्या विरोधात पण बोलायला लागला आणि भारत देशाच्या योजनांना आता जोक म्हणायला लागलाय. त्याने ट्विट केलंय, एनीवन हु कॉल्स ग्रेट निकोबार ॲज इंडिया स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स इज द बिगेस्ट क्लाउन. म्हणजे जोक. अरे गांडूळ तोंडाच्या, ज्या इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स बंद केली ती 50 किलोमीटर 33 ते 50 किलोमीटरची स्ट्रेट ऑफ हॉर्मन्स काय दाव्याने रश्शीने बंद केली होती का गांडोळ तोंडाच्या? त्यांनी बंद केली मिलिटरी ताकदीवरती, ड्रोनच्या साह्यानं, मिसाईलच्या साह्यानं. स्ट्रेट ऑफ मलाका पासून भारताचं सगळ्यात जवळचं पोर्ट आहे चेन्नई आणि विशाखापट्टणम, जे 2000 नॉटिकल मैल दूर आहे. स्ट्रेट ऑफ मलाकाकडे लॉजिस्टिकल सपोर्ट पाठवायचा असेल तर भारताला ते शक्य होत नाहीये. म्हणूनच भारत ग्रेट निकोबार बेटांवरती आपली सैन्य ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने काय होणार आहे, चीनचा जो 80% ट्रेड होतो स्ट्रेट ऑफ मलाका पासून, तो भारताच्या कंट्रोलमध्ये असेल. जेव्हा केव्हा चीन कुरघोडी करेल त्यावेळेस चीनच्या गोट्या भारताच्या हातात असतील. त्या दाबल्या की आता तू म्हणशील लगेच त्याला पर्याय दुसरे आहेत, चायना वळसा मारून जाईल किंवा तू ट्विट केलंय ना दसुंदा स्ट्रीट मधून जाईल. अरे गांडोळ तोंडाच्या, ते 20 मीटरच खोल आहे र, त्याच्यामधून कोणतीच मोठी शिप जाऊ शकत नाही आणि तिथं ऍक्टिव्ह वोल्कॅनो आहे म्हणजे ज्वालामुखी आहे. हे विसरला का तू? बरं तुला हे मॅप वरती सापडलं, त्या महासत्ता असणाऱ्या चीनला दिसलं नसेल का हे? परत तू म्हणतो की ऑस्ट्रेलिया आणि बालीमध्ये असणाऱ्या स्ट्रेट मधून चायना जाईल, तर ते चायनाला $250 मिलियन वार्षिक खर्च वाढवून देणार आहे आणि ते चायनाला इकोलॉजिकल पण नाही आणि परवडणार पण नाही. तू बुद्धिजीवी माणूस आहे. मुळातच चीन स्वतः म्हणतो की मलाका स्ट्रीट ही आमच्यासाठी खूप मोठी अडचण आहे, कारण की ते त्याच्यावरून अवलंबून आहेत. तुम्हाला माहितीये चीनने पाकिस्तानला एवढ्या जवळ का केले? चीन पाकिस्तानमध्ये गवादर नावाचं पोर्ट उभारतंय, म्हणजे या स्ट्रेट ऑफ मलाकावरती यांचं अवलंबत्व कमी होईल आणि यांचा ट्रेड सुखकर होईल. आणि भारत ग्रेट निकोबार बेटावरती पोर्ट उभारण्याचं काम करणार आहे, कारण की तिथे भारत मिलिटरी बेस स्थापन करू शकतो आणि चीनला बरोबर स्ट्रेट ऑफ हॉर्मोन सारखं कंट्रोल करू शकतो. आणि तू काय म्हणला 200 किलोमीटरचं अंतर आहे ग्रेट निकोबार बेट आणि मलाका स्ट्रेट मधून? अरे 200 किलोमीटर काय मिसाईलची रेंज नसती का गांडोळ तोंडाच्या? मुळातच मिलिटरीच्या योजनांना जोक म्हणणं म्हणजे देशद्रोह केल्यासारखं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, भारताचं जिओपॉलिटिकल महत्व वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. तू त्यालाच जर विरोध करत असेल तर तू सगळ्यात मोठा जोकर आहे.